श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, नवरात्रीतल्या 8व्या माळेला म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो. तर पहा, मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्या सगळ्या पिहूच्या शाळेच्या वेळा सगळं सांभाळून जसं जमेल त्या पद्धतीनं मी कन्येचं पूजन करून घेतलं. त्यासाठी काही साहित्य आणलेलं होतं आणि म्हणजे ओटीत देण्यासाठी फळं म्हणजे बनाना आणलेलं होतं आणि आपलं ओटीचं सामान हे सगळं मी एकत्र मांडून ठेवलं. आणि त्यानंतर मग आता अष्टमीच्या दिवशी देवीला उपवास असतो, त्यामुळं मी माझ्या कन्यांना सुद्धा काही जेवायला काही बनवणार नव्हते. त्यामुळं मी बनवलेली होती मखाण्याची खीर. रेसिपी काही म्हणजे मी शूट घेतलेलं होतं पण ते डिलीट झालं माझ्याकडनं, त्यामुळं पूर्ण रेसिपी काही दाखवता आलेली नाही. तर मखाणे आणि बदाम काजू हे तुपात तळून घेऊन मी त्याची पावडर बनवून घेतली आणि छानपैकी एक खीर बनवलेली होती की जेणेकरून देवीचा उपवास सुद्धा जाणार नाही. कारण आपण आपल्या कन्यांना देवी स्वरूप पूजतो आणि देवीचाच उपवास म्हटल्यामुळे मी कन्यांना सुद्धा जेवायला काही बनवलेलं नव्हतं. तर छान पद्धतीनं त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी जे साहित्य आणलेलं होतं ते साहित्य त्यांना दिलं. त्यांची ओटी भरून घेतली आणि मग ओटीच्या साहित्यात आपलं जे असतं तेच मी सगळं टाकलेलं होतं. पण त्यांना वेगळेपण यासाठी वाटत होतं की पाय धुतल्यानंतर पायावरती स्वस्तिक काढणं हे त्यांना खूप छान वाटत होतं आणि त्यांनी खूप छान नंतर ते ड्रेसला लागू नये किंवा ते मिटू नये म्हणून खूप छान पायासमोर ठेवूनच बसलेल्या होत्या. आणि मग सगळ्या कन्यांचं माझं म्हणजे पाय धुवून झालेले होते आणि मग पाय धुवून झाल्यानंतर मग मी सगळ्यांना नमस्कार करून घेतला. त्यांना धूपदीप दाखवून आरती वगैरे ओवाळून घेतली. तर पहा, माझ्या 9 कन्या झालेल्या होत्या. तर 9 दिवसाची देवीची ही माझी 9 रूपं आहेत, पाहू शकता तुम्ही. तर या 9 कन्यांना मग मी खीर दिली पिण्यासाठी. कारण पहिल्यांदा ओटीचं सामान दिलं तर मग त्या मेकअपचं सामान काय आहे ते पाहण्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना ते प्यावं अशी माझी अपेक्षा होती, म्हणून पहिल्यांदा मी त्यांना खीर प्यायला दिली आणि नंतर मग त्यांची ओटी भरून घेतली. मग ओटीमध्ये मी बनाना आणले होते सगळ्यांसाठी आणि मग ते बनाना आणि जे काही मेकअपचं सामान, मेहंदीचं कोण, टिकलीचं पॉकेट, बो, बटनांचं पॉकेट, जे मला जमेल त्या पद्धतीने मी आणलेलं होतं. आणि मग ते सगळं साहित्य त्यांना देऊन मी त्यांची ओटी भरून घेतली. तर माझी ही सगळ्यात छोटी कन्या होती. तर पहा, ती सुद्धा खूप छान ओटी भरून घेतलं. तिनं मला म्हणजे सगळं व्यवस्थित करू दिलं, त्याच्यामुळे तिचं मला कौतुक वाटत होतं. आणि छानपैकी मग मी त्यांना जेव्हा नमस्कार केला तेव्हा त्यांना छान वाटत होतं. कारण म्हणजे एरवी त्यांनी आपल्या पाया पडतात, परंतु कन्यापूजनाच्या दिवशी आपण त्यांच्या पाया पडतो, त्यामुळे त्यांना थोडंसं ऑकवर्ड पण फील होत होतं. पण त्या शेवटी माझ्या लक्ष्मी स्वरूप कन्या होत्या, म्हणून मग मी त्यांचं पूजन करून त्यांचं पाया वगैरे पडल्या. तर अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीने मी माझं कन्यापूजन करून घेतलं. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं कन्यापूजन कसं झालं हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. तर चला.